बातमी आहे। अजित पवारांवरील टीकेनंतर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे। अमोल मिटकरी यांनी आता एक ऑडिओ क्लिप समोर आणत हाकेंवर विधानसभा निवडणुकीमध्ये तोडपाणी केल्याचे आरोप केले, तर दुसरीकडे सूरज चव्हाण यांनी देखील हाकेंचा एक फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित केला, तर हाकेंनी देखील राष्ट्रवादीच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले। राष्ट्रवादी काँग्रेस आणि हाकेंमध्ये जुंपली। अजितदादा धनंतोड अक्कल आहे का, हाकेंचा सवाल। हाकेंचा तो फोटो राष्ट्रवादीकडून ट्विट। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंमध्ये चांगली जुंपली आहे। अजितदादा ओबीसींसाठी निधी देत नाहीत अशी टीका हाकेंनी केली आहे। त्यानंतर राष्ट्रवादीनं हाकेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। लक्ष्मण हाके किती तोडपाणी बहादर आहे याचा छोटासा पुरावा म्हणून मी त्याची एक ऑडिओ काही मिनिटांपूर्वी व्हायरल केलेली आहे। भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाकडून ओबीसी घटकातला एक उमेदवार उभा केला गेला होता। त्याकरता याने सभा पण घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या उमेदवाराला वाढता पाठिंबा भेटेल म्हणून ओबीसींना उभं करायचं, त्याच्या नावाने पैशावाल्या लोकांसोबत तोडपाणी करायची आणि आपल्याला आता 50 लाख 1 कोटी रुपये भेटतात, त्यामुळं ओबीसीच्याच लोकांवर अन्याय करायचा हा याचा धंदा। मी जर पाणी तोड असेल तर अजितदादा समुद्र तोड आहे, अजितदादा नदी तोड आहे, अजितदादा जलसिंचन तोड आहे। त्यामुळे तुझ्या या वक्तव्यावर मी व्यक्तच होणार नाही। अजितदादा काय बोलला असेल ना, निश्चित मी व्यक्त होईल। अमोल मिटकरींनी हा छोटा माणूस आहे, चिल्लर माणूस आहे। मिटकरींनी व्हायरल केलेली हाकेंची ऑडिओ क्लिप काय आहे ती ऐका। तुम्हाला खूप मानतो मी, खूप चांगलं काम आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव त्यांच्या टाकेन बरं? बरोबर नाही, त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले। मिटकरींनी ज्यांचा उल्लेख केला ते प्रहार जनशक्ती पक्षाचे भोकर तालुक्याचे अध्यक्ष शेखर कुंटे यांनी देखील हाकेंवर गंभीर आरोप केले। हाकेंनी तोडपाणी करून भोकर मतदारसंघात ओबीसी व्यक्तीला उमेदवारी मागे घ्यायला लावली असा आरोप शेखर कुंटे यांनी केला। आता 8 दिवसाखाली चाकूर येथे एक ओबीसीचा कार्यकर्त्यांच्या भेटीला लक्ष्मण हाके आले असतात, तेव्हा सुद्धा हा उमेदवार त्यांच्या सोबतच आहे। मग याचा अर्थ काय काढायचा की लक्ष्मण हाकेंनीच त्याला उमेदवारी आमची घ्यायला लावली का ओबीसी फॅक्टर म्हणून, आणि आमची उमेदवारी उचलायला लावली का? माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे। एक ऑडिओ क्लिप नाही, माझ्याकडे 6 ते 7 ऑडिओ क्लिप आहेत लक्ष्मण हाके यांना बोललेले। त्यांनी 100% याच्यात आर्थिक तडजोड केलेली आहे। लक्ष्मण हाके यांना पकडून याच्यात आर्थिक तडजोड करून त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। तोडपाणी केलेल्या पैशातूनच हाकेंनी फॉर्च्युनर गाडी घेतल्याचा दावा मिटकरींनी केला। जे लोकांनी मला दिलेली गाडी हे जे काय तो सांगतोय त्याचं मूळ कारण असं आहे, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये त्याने जो विड्रॉल ओबीसी आपल्या बांधवाला करायला लावला आणि प्रहार पक्षाच्या एका उमेदवाराशी जी दगाफटका केला, त्याचा आर्थिक लाभ या हाकेला झाला आणि हाक्याचा आता तो काळा पैसा हळूहळू बाहेर निघायला सुरुवात झाली। तो ऑडिओ मी काही मिनिटांपूर्वी टाकलाय, तो परत भुंकला तर दुसरा ऑडिओ मी लगेच टाकेन। तुम्ही कुणाकुणावर दबाव आणता, तुम्ही कुणाकुणाची तिकीटं कापता, तुम्ही कुणाकुणाला सांगून पराभूत करता, तुम्ही कुणाकुणाबरोबर तोडपाणी करता। अजितदादा पवाराला उपमुख्यमंत्री होण्यासाठी, सत्तेत जाण्यासाठी अजितदादा पवारांनी महाराष्ट्र सोडून कुठं जाऊन आले, पाटाचं लपून छपून, आणि तिथं काय काय तोडपाणी केली बोलायची का? काय तुम्ही गाडी, अरे गाडी नंबर प्लेट आहे, बँकेचं लोन आहे त्याच्यावर, कुठल्या बँकेचं आहे, कुणाच्या नावावर आहे, किती डाऊन पेमेंट केलंय, हे काय मी किती जरी झाकून ठेवलं झाकून राहणारी गोष्ट आहे का? भंडारा उधळत वाजत गाजत हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये गाडी घेतली, दिली लोकांनी। काय तुमचं म्हणणं आहे?
राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि लक्ष्मण हाकेंमध्ये देखील जोरदार जुंपली आहे. सूरज चव्हाण यांनी हाकेंचा एक फोटो ट्विट केला. या ट्विटमधल्या फोटोत हाकेंच्या समोरच्या टेबलवर बिअरची बॉटल दिसते. उदार की जिंदगी जीने वाला हाके, उदारीवर जगतो, दारू पिऊन तू सापडतो, देशी दारूचा स्वतः ब्रँड अँबॅसेडर आहे. तू कशाला दुसऱ्याचे उद्योगधंद्यावर येतो राजा? तू स्वतः दारू पिऊन किती ठिकाणी सापडलाय, किती ठिकाणी मार खाल्लाय ते माहित आहे. तू काय रोखीने चालतो का? कोण आहे हा अजित चव्हाण? काय सूरज चव्हाण, सॉरी. त्याच्या तोंडावरची माशी उठत नाही. त्याला एखाद्या झाडावर बसलेला कावळा सुद्धा त्याच्यावर बघून उठायचा नाही आणि हा धमक्या देतोय आम्हाला. अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंचा एक जुना फोटो ट्विट केला. मिटकरींच्या मते लक्ष्मण हाके हे डोक्याला विग लावतात. लक्ष्मण हाकेंचे सध्याचे केस हे डुप्लिकेट असल्याचा दावा मिटकरींनी केला. हा फोटो ट्विट करत मिटकरींनी हाकेंना गेल्या काही निवडणुकीत पडलेली मतं सांगितली आहे. तुझ्या डोक्यावरचं हे ओरिजिनल टक्कल सर्व काही सांगून जातं. तुझे केस नकली तर तू किती नकली असावा. 2014च्या विधानसभेत 527 मतं, 2019च्या विधानसभेत 287 मतं, 2024च्या लोकसभेत 5500 मतं देऊन जनतेने तुला तुझी अवकात दाखवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जातीचं विष पेरू नकोस, असं ट्विट मिटकरींनी केलंय. काय अवकात आहे या अमोल मिटकरीची? तो मला माझ्या मताचं ऑडिट करतोय. तू कुठल्या निवडणूक जिंकलास? कुठल्या निवडणुकीत उभा राहिला होतास? तू पण बॅकडोअर गेलायस ना आतमध्ये. त्यामुळं माणसानं वरिष्ठ सभागृहात संधी मिळाल्या जरा अवकातीत बोलावं, सुदीत बोलावं. तर लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे. पहाटेचा शपथ घेऊन येतो हा माणूस, लगेच 2-4 दिवसामध्ये 8-10 दिवसामध्ये उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळात जातो. जरा तत्वाची चाड, लाज, अक्कल पाहिजे थोडी. का पवाराचा पुतण्या आणि 5-25 कारखाने आणि पैसा जास्त झाला, तत्वच्युती करायची? आहेत का तत्व?